नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्यामटकर. आपण बघत आहात हटकर टेक इंजिनिअरिंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॉलिटेक्निकचा सिलेबस कसा डाउनलोड करायचा व कसा बघायचा. तर सुरू करूया. सर्वप्रथम आपल्या इकडे कोणतेही एक ब्राउझर असणे गरजेचं आहे. जसं की माझ्याकडे क्रोम नावाचं आहे, गुगल क्रोम है ना. तर तुमच्याकडे सुद्धा हे असेल अवेलेबल. बघा हे वालं. तर गुगल क्रोमवरती क्लिक करूया आपण. गुगल क्रोमवरती क्लिक केल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे msbte.ac.in ही वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर असं एक पेज ओपन होईल. हा बघा, एक असं पेज ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या इथं क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला 3 रेषा दिसत असतील. बघा हे इथं 3 रेषा दिसत आहेत, बरोबर आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा आपल्याला करिक्युलम दिसत आहे. करिक्युलमवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा KFI स्कीम करिक्युलम हे दिसत आहे. बघा KFI इथं आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हे आपल्याला एका नवीन पेजवरती घेऊन जाईल. बघा तशी मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. तिथून सुद्धा तुम्ही क्लिक करून याच्यावरती डायरेक्टली जाऊ शकता. बघा इथं आहे स्कीम. आता आपण के स्कीमचं बघणार आहोत. ही आय स्कीम होती अगोदरची आणि एफ स्कीम जी आहे ती वर्किंग प्रोफेशनलची आहे आणि जे स्कीम जी आहे ती फार्मसीची आहे. तर आपण पॉलिटेक्निकचं बघत आहे आणि पॉलिटेक्निकला सध्या के स्कीम आहे ना. के स्कीम सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोणतंही तुमची जी ब्रांच असेल, फॉर एक्झाम्पल सिव्हिल असेल त्याच्यानंतर परत अजून किंवा दुसरी असेल कोणती बी, जसं की आपण समजा इलेक्ट्रिकल असू शकते, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जी कोणती असेल तुमची. सपोज आपण एक मेकॅनिकलवरती क्लिक करून घेऊया. मेकॅनिकलचे हे बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला स्कीम दिसतील सर्व हे है ना. इथं स्कीम दिसेल. याच्यावरती तुम्हाला बघायचं आहे की हे बघा इथं हे फर्स्ट सेमिस्टर आहे, इथं हे सेकंड सेमिस्टर आहे. तसंच परत तुम्ही खाली स्क्रोल केल्याच्यानंतर अजून दुसऱ्या सेमिस्टर दिसतील. हे बघा इथं हे थर्ड सेमिस्टर आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला कोणत्या सिलेबस बघायचा हे महत्त्वाचं आहे है ना. तर आपण सपोज समजा एखादा थर्ड सेमिस्टरचा सब्जेक्ट ओपन करूया. तर थर्ड सेमिस्टरचं हे सब्जेक्ट आहे. बघा इथं हे दिसत असतील तुम्हाला. जसं फ्लुइड मेकॅनिक्स आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, थर्मल इंजिनिअरिंग आहे, प्रोडक्शन ड्रॉइंग आहे, त्याच्यानंतर BEE आहे ना. त्याच्यानंतर इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, कम्प्युटर ॲडेड आहे. इथं हे अशा प्रकारचे सब्जेक्ट आहेत है ना. तर तुम्हाला आता याच्यातलं नेमकं तुम्हाला जो डाउनलोड पाहिजे, फॉर एक्झाम्पल मला थर्मल इंजिनिअरिंगचा सिलेबस बघाय, तर मी काय करणार आहे, थर्मल इंजिनिअरिंगवरती क्लिक करणार आहे. बघा इथं थर्मल इंजिनिअरिंग इथं क्लिक करणार आणि हे ओपन झाल्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली ऑप्शन येतील डाउनलोडिंगसाठी. डायरेक्ट हे या पेजवरती चालले जाते. इथं बघा हे सेव्ह ॲज PDF आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं पेपर साईज सिलेक्ट करायची आहे. आता आपली जी स्टँडर्ड पेपर साईज राहते ती राहते ISO A4 है ना. ISO A4 हे बघा इथं दिसत असेल आपल्याला ISO A4 है ना. त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केलं त्याच्यानंतर जिथं आपल्याला सेव्ह करायचं तिथं आपण सेव्ह करू शकता. तर किती सोपं आहे बघा.